माझा ताडदेवचा राजा समजतो सगळ्यांना आमचा नमस्कार 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 नमस्कार. आहे शेवट सांगतो तुम्हाला आमचं आयुष्य म्हणजे जयब्रह्मा स्टुडिओमध्ये गेलो हो. पण तुम्हाला सांगतो आमच्या विजयदादाकडे पाहिलं ना का आम्हाला जे सांगतो तुम्हाला काय झालं व्हायला हसलं म्हणजे बघा आम्ही तुम्हाला पाजणार कपशीत न चाहो हा आमच्या पैसा नाही तेवढा म्हणजे पार्टी द्यायला हो व्हायला जायचं असं व्हायचं आणि आम्हाला आमचा तोल जायला द्यायचा नाही. आहे शेवट आम्ही सगळे समतोलवाली माणसं आहेत तुम्हाला सांगतो. आहे शेवट आम्हाला आमच्या विजयदादाबद्दल तुम्हाला सांगतो मी विजयदादा म्हणजे आम्हाला दादा जो म्हणजे दादा कोणके आमचे हा तुम्हाला सांगतो बाळासाहेब हा असं म्हणजे बाळासाहेब बसले होते आणि म्हणे दादा तुला कोणतं मंत्रीपद देऊ. आई शेवट दादा आम्हाला काही सुचलंच नाही हो. म्हणलं बाळासाहेब हा तुम्ही कोणतं पद घेणार हा बाळासाहेब म्हणाले आम्ही सेना प्रमुखच राहणार. मायला आम्ही सुद्धा डेअरिंग केली आणि आम्ही म्हणालो बाळासाहेब तुम्ही सेना प्रमुख राहणार असाल तर आम्ही सुद्धा सैनिकच राहणार. तुम्हाला सांगतो सैनिकाचा मान एकदा काही गेला परत मिळायचा नाही. आणि शपथ सांगतो तुम्हाला आणि आमचा सैनिक म्हणजे आमचा विजयदादा जरी पद नसेल तरी ज्या मायला पदाचं काय हो हा पद घेऊन कोण महिना करत पण आमचं दादा आमच्या पाठीशी आहे. आणि तसंच तुम्ही सगळे सैनिक म्हणून आमच्या पाठीशी उभं राहायचं तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला एक आणखीन तिथं सांगतो हा मी अच्छा सिनेमा हॉल था वहीं उन्हीं की फिल्म लगती थी दादा कोड़के की. शिवसेना से आपका वहाँ का एग्जैक्टली. और जब पहला सीन हुआ था ना जब ठाकरे फिल्म में जब हमने दादा कोड़के की एंट्री होती थी और जिन्होंने किया था ना बिल्कुल एज इट इज दादा कोड़के दिख रहे थे. दादा कोड़के थे वो. और आई वाज जस्ट ओ माय गॉड ये तो मैं तो इनका फैन रहा हूँ. दादा कोड़के तो फैन हूँ और उसने जीवंत कर दिया था उस कैरेक्टर को. फिल्म में है ठाकरे में वो एक बहुत बढ़िया सीक्वेंस है पूरा उनका. आखिरी का जो स्पीच है नमस्कार मी दत्ताराम पुंजाजी घुगे दीपळ ठाकूर प्रेझेंट. दादांची दादागिरी. दादा म्हटलं की मराठी चित्रपटसृष्टीतला बादशाह आणि दादांचं म्हटलं विनोदाचा फवारा. आणि दादांचं जे आज दादांच्या सगळ्या नकला दादांची जी दादागिरी संजय राऊत यांच्या बाळासाहेब ठाकरे चित्रपटातही आलेली आहे. हिंदी मराठी चित्रपटात आलेली आहे. आणि मी स्वतः दत्ताराम घुगे माझ्याबरोबर लहानासा मोठा झालेला अष्टपैलू कलावंत कोरिओग्राफर अनिल नरहरी सुतार खऱ्या अर्थानं ताडदेवचा राजा अभिनयातला राजा पहा प्रत्यक्ष दत्ताराम घुगे सादर करत आहेत. प्रत्यक्ष चित्रपट पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांकडे प्रसारित करा. नमस्कार. गाजत माझा ताडदेवचा राजा बापरे आओ आता पोलीसच वाजवा म्हटल्यानंतर भाई आम्ही करायचं काय हो. हा वाजवा जोरदार वाजवा पहिला. काय झालं काय अरे काय नाही अरे भाईने आमची ड्युटी लावली. कुठे चौकात सगळ्या चौकात तुमची ड्युटी. चौकात आमची ड्युटी लावली. अच्छा पण तुम्ही कोण. अरे हे बघ तुम्हाला जमेल तसं वाजवाय ना. आम्हाला मजा वाटते वाजवलेली. कोणाची म्हणजे यांच्यापैकी कोणाची वाजवलेली चांगली वाटते. म्हणजे कुणी वाजवा आता वाजवा ना ये वाज. आम्ही दुःखात आहे सिरियस. काय झालं तुम्हाला सांगतो भाईने आमची ड्युटी लावली. बरोबर चौकात ड्युटी लावली आणि पाऊस आला. दादा
दादा पाऊस 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 वाजवा वाजवा हो, वाजवा वाजवा अरे हो पाऊस आला 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 म्हणून आम्ही झाडाखाली जाऊन उभे राहिलो झाडाखाली जाऊन उभे राहिलं वडाच्या वडाच्या आई शपथ तिथून बायका आल्या हा. अरे आम्हाला आई शपथ सगळं गोंधळलं हो हे मायला दिल्या. अरे बापरे भरपूर गुंडाळलंय तुम्हाला पण दादा तुम्हाला गुंडाळलो आई हे म्हणजे काय हा? आम्ही आयते सापडलो ना हा तावडी आई शपथ, हा? तावडीत सापडला तुम्ही आई तिथे आई शपथ वर्गणी लय मी आली आज. आई शपथ 5, 10, 50 आई शपथ पण मला गंमत सांगतो हा मी वडाची पूजा आज काय दिवस आहे वटपौर्णिमा आहे बरोबर हा म्हणजे वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं म्हणजे काय करायचं नवऱ्याच्या स्वप्ने त्याच्यासाठी म्हणजे त्याचं आयुष्य दीर्घायुष्य व्हावं याच्यासाठी वडाकडे प्रार्थना करायची की हे वड देवा 7 जन्मी हाच पती मला मिळावा आहे हे तुला सांगतो हल्ली काय झालंय काय झालं वड्याची पूजा नाही करत वरती हा फांद्या आणतात फांद्या या मायला घरातल्या घरात फांद्या. खरं सांगतो तुम्हाला हा. रुबे सुद्धा सांगतो बरोबर. हा बघ जर तुमचं सौभाग्य हा. हा, तुझं सौभाग्य जर टिकवायचं असेल कुंकू टिकवायचं असेल हा. सौभाग्य टिकवायचं असेल हा तर वड पण टिकला पाहिजे हा. अरे हे बघ तुम्ही झाडतोड तुम्ही झाडं तोडता अरे हे बघ म्हणजे निसर्ग म्हणजे उद्ध्वस्त करताय मग कसं आपण जगणार अरे हे बघ तुम्हाला दादा दादा हा. मी काय म्हणतो आता यांच्यापैकी बरेच जणांनी वट पुजलेले दिसतोय कारण बऱ्याच जणांनी टाळ्या नाही वाजवल्या काय करूया आता नाही हे बघ नाही पण खरं सांगतो तुला म्हणजे नवऱ्यांचं पण आद्य कर्तव्य आहे अध्याय आद्य कर्तव्य कर्तव्य आहे. हा. हा, हा. नाही कळलं नाही नाही मला नाही कर्तव्य म्हणजे कसं कसं? हा बायकोच्या मनात इच्छा पूर्ण झाली पाहिजे इच्छा झाली पाहिजे की 7 फेऱ्या मारायची 7 वर्ष हात नवरा मिळू दे अच्छा. अशी इच्छा झाली पाहिजे बरोबर, नाहीतर काय बरोबर. 2 बायको कुजबुजत होत्या काय नाही ग मी आले ना म्हणजे लोकांना दाखवायला साडी नवीन घेतली नाही व्हायला हा नाहीतर काय मला इच्छा नाही का नवरा पुढच्या जन्मी मला मिळावा काय हे बघ असं काय सांगतो ते म्हणजे बांधलेलं असताना काय काय आम्ही सहन केलं काय सांगू तुला दादा म्हणजे तुम्हाला एवढं गुंडाळलंय की सगळं तुमचं तत्वच बाहेर पडायला लागलंय क्या बात आहे क्या बात आहे दादांसाठी जर एक वर जोरदार टाळ्या झालं पाहिजे तुम्ही मध्ये मध्ये जरा वाजवा म्हणजे काय आम्हाला जोर येतो तुम्ही असं बघू नका आमच्याकडे मध्ये मध्ये असं करायचं हा कसं कसं करायचं हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. कसं आहे, हे बघ. आलं आता आलं बरं का हा, बरं दादा आता वटपौर्णिमा आहे तर मग एक तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो की तुमच्यासाठी कोणी वटपौर्णिमा ठेवली ही काय झालं दादा दुखावलं का मी तुम्हाला आहे शपथ सांगतो तुला काय झालं 3 वर्षात आमचं मोडलं हो काय हो गाडी मोड झाला आमचा चंबारी टोपी काडी मोड झाला हे बरोबर आहे माझं चुकलं ते मलाच समजलं नाही हा काडी मोड झाला पहिले गाडी मोड झाला बरोबर मग आणि एकीला आम्ही नाकारलं या बात आहे याला म्हणतात पुरुष आणि दुसरीने आम्हाला नाकारलं याला पण तर याला काय म्हणायचं जाऊ द्या जे असेल ते असेल पण दादा असं झालं का हा. दादा दादा हे म्हणजे जे हे एक खाजगी प्रश्न विचारू का आहे शो विचारा सगळे आपलीच लोक आहेत ना विचारू का वाजवू का तुमचं आमचं जमलं का जमलं बरं दादा आम्ही असं ऐकलंय लोकांकडनं बरं का की म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट आशा भोसलेची की तुमचं आणि आशाबाईंचं लफडं होतं असं लोकांकडनं तुमचं बरं आहे रे बरं आहे का, का? हा? आम्ही केलं तर लफड आणि तुम्ही केलं तर प्रेम सांगतो काय नाही रे हा आशाजी आमच्या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि एक दिवशी अनिल भाऊ तुम्हाला सांगतो एक दिवशी अचानक आल्या आणि मागणं घातलं दादा काय 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 तुमचं आमचं जमलं होते काय तुम्ही लक्षात नाही देत तिकडं खालीच बघताय मागणं घातलं अरे हे बघ आम्ही काय बंगाल बोललो पण आता मला सांगा लग्नासाठी काय करतात बघा मोठ्याने काय मागणी
घातली बरोबर आहे हा शब्द बरोबर आहे मला बरोबर आहे बरोबर आहे हा. आम्हाला मागणी घातली बरोबर बरोबर आणि ठेवल्या 3 अटी तीन अटी ठेवल्या 3 अटी तीन अटी पहिली अट पहिली अट दादा मी तुमच्याशी लग्न करणार वा वा पण कोणते आडनाव लावणार नाही कोणते आडनाव लावणार नाही असं चक्क तुम्हाला तुमच्या तोंडावर सांगितलं अरे हे म्हणजे काय हा. आम्ही म्हणलं मान्य आहे मान्य केलं तुम्ही मान्य आहे. बर दुसरी अट दुसरी काय दुसरी अट काय दुसरी ऐका अट. हो ऐका ऐका तुमच्या दुसरी अट. हा आम्ही लग्न करणार करणार पण तुमच्या घरात राहायला येणार नाही नाना सौख्य भरे सुखाने राहा बरोबर आहे बर तिसरी अट अरे हे बघ म्हणजे हा. सांगितलं तिसरी अट तिसरी अट. हा. दादा तुम्ही हा काही काम करायचं नाही बरं आहे पण नाटक सोडायचं नाटक? चित्रपट सोडायचा सोडायचं? आणि आमच्या बरोबर बॅग घेऊन आमच्या मागणं फिरायचं अरे बापरे 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 मग तुम्ही ती पण अट मान्य केली असेल अरे हे बघ नाही? नाही आमचे बाबा भालजी पेंढारकर भाजी भाजी आम्ही बाबांकडे गेलो हा. हा? मला म्हटलं बाबा आशा असं म्हणते आहे हा लग्न करायचं म्हणते आहे हा. पण तिने अशा 3 अटी ठेवल्या आहेत हा. मग मी 3 अटी सांगितल्या हा. हा बाबा म्हणाले वा वा छान छान वा, वा छान म्हणाले. चिरंजीव छान असं म्हणाले वा तुम्हाला आम्हाला आशीर्वाद पाठीवरती थापच दिली. हा, चिरंजीव क्या छान. बात आहे, हा. वा, वा. म्हणाले हा. मी नवीन चित्रपट करतोय असं म्हणाले? त्याचा नायक तू तुम्ही नायक हा, या माध्यमात खुशी झाली असेल आनंद वाटला असेल हा. त्या चित्रपटाचं नाव काय होतं घर घडी घर घडी अरे बापरे आता माझ्या लक्षात आलं तुमच्या पण आला असेल तर जरा वाजवा की जोरदार आणि पुन्हा एकदा तुमचं मयुरी ताई आणि सर्व गायकांसाठी या तुमच्याकडनं गाणा वाजतच राहू द्या धन्यवाद 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 थैंक यू मयूरी जी आप ये स्पेशल ट्रिब्यूट टू दादा कोंडके का परफॉर्मेंस हम लोग टायटल असलेलं हे आजचा प्रोग्राम अर्थातच मयुरीताईंनी दादा कोंडके स्पेशल मध्ये अनिल सुतारजी आपल्या सोबत असणार आहेत पण दादा म्हणजे दादागिरी दादा म्हणजे मिश्किल विनोद कधी द्वयर्थी कधी सटीक राजकारणावरती बोलणारा परखड दादा माणूस असं व्यक्तिमत्व असणारे दादा कोंडके अर्थात त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 साली आणि तो दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा म्हणूनच त्यांचं नाव कृष्णाजी खंडोजी तर या नावाची जी काही गारुड आहे ते काय म्हणावं म्हणजे 4 ते 5 अपत्य यापूर्वी दगावली होती आणि त्यानंतर दादांचा जन्म झाला मनात हुरहुर धगधग अशा सगळ्या गोष्टी या परिवारात होत्या कारण हे गिरण गावातलं सगळं कुटुंब आणि त्या गिरण गावातल्या कुटुंबात जन्मलेले दादा कोंडके ज्यांनी नंतर सिनेसृष्टीमध्ये स्वतःची दादागिरी केली कारण 9 सिनेमे सलग त्यांचे हिट झाले होते आणि असं काम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा नोंद ज्यांची घेतली होती अशा दादांचा कार्यक्रम आपल्या समोर प्रेझेंट करतात मयुरीजी देसाई तुमचं आमचं जमलं मध्ये आम्ही स्टेजवरती आलोय आणि थँक्यू तुम्ही एन्जॉय करताय मस्त 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 थँक्यू चाकू खंजीर तीर और तलवार आपस में झगड़ रहे थे घमासान युद्ध छिड़ चुका था और उनमें ये झगड़ा चल रहा था कि सबसे गहरा घाव कौन करता है
शब्द पीछे बैठा था, मुस्कुरा रहा था, मुस्कुरा रहा था, मुस्कुरा रहा था. हे शब्दच आहेत ना जे तुमचं आयुष्य घडवू शकतात आणि बदलवू शकतात. पण हे शब्द जेव्हा गाण्यामध्ये येतात किंवा एखाद्या चित्रपटात येतात तेव्हा जपून तोलून मापून टाकावे लागतात. आणि यातलं मीटर ज्याला कळतं ना ते नाव म्हणजे दादा कोंडके. बरोबर. दादा कोंडकेंची जी मिराजदारी होती किंवा दादागिरी होती, सेन्सॉर बोर्ड बरोबर दादांचं कधीच जमलं नाही. आणि अशा सेन्सॉर बोर्ड मध्ये घेऊन तुम्हाला जाणार आहे जिथे वंदना विटणकर आहेत, त्याचप्रमाणे शांताबाई शेळके आहेत. ती मोठी नाव आहेत कवयित्रीची. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जातात कारण की त्यांनी पिढी घडवलेली आहे. तर अशा या सेन्सॉर बोर्डच्या ऑफिस मधला मी एक पिऊन आहे बरं का. पाणी पिऊन आलोय. तुम्ही बाकीचं काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. शिपाई हो, जर तो शिपाई असतो नाही काय इथं बसतो असा, तो मी बसलोय शिपाई शिपाई. हा तर हे अरे बाई बाई आल्यात बाई. या 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 या. नाही मी ते साफ करत होतो. तुमचा गैरसमज होता. बाई बसा बसा बसा. चला चला कोण आहे कोण आहे कोण येणार आहे. आम्ही येऊ का? हा या 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 बाई येऊ का? या 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 बाई नमस्कार. नमस्कार. कशात? मस्त. मी बरी. तुम्ही कशा? नाही तुम्ही बोलवलं म्हणून मी आलो. बोला बाई काय काढू? अहो अहो हे सेन्सर बोर्डचं ऑफिस आहे हो. आम्ही तेच म्हणतोय ज्या व्हायला सेन्सर बोर्ड ऑफिस त्या व्हायला निघता. काय काढताय काय नक्की? हळू. दादा तुझं असं ते टुंग वाजव रे. तिच्या व्हायला त्याच्याशी आम्हाला जोर येत नाही रे. असं नाही असं नाही असं नाही. हा. बोला बाई यातलं काय काय काढू? काय नाही यातलं काय काय काढू? बाई ते विचारतात की गाण्यातलं काय काय काढू. गाण्यातलं काय काय गाण्यातलं काय काय काढू? कंबर पट्ट्यातले घुंगूर का हसलं आणि त्यांनी असं काय पाहिलं म्हणून ते हसलं. शी दादा काय हे ना खूप अश्लील आहे हो. बाई हे अश्लील कसं आहे मला सांगा. आता तुम्हाला सांगतो कंबर पट्ट्यातलं घुंगूर उगाच करण्याशिवाय दुसरं काय बघणार? देवा हात जोडते. नाही थांबा थांबा. मॅडम बाई कसं आहे घुंगरू जरा खाली केलं हा जरा खाली केलं तर हसल कशाला? वाजणार नाही का? तुमची ना सगळी उत्तर रेडी असतात. मी हात जोडते तुमच्या बरोबर. बाई हा आम्ही येऊ नंतर. हा ओके सेन्सॉर पास ना? हो. बस 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 बस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा वा दादा दादा खरंच दादागिरी. म्हणजे सेन्सॉर बोर्ड वरती सुद्धा तुमची माताबरी होती. काय शब्द कुठे कसा वळवावा हे तुमच्याकडनं शिकावं. पण दादा मी काय म्हणतो की ही तुमची जी हाफ पॅन्ट आहे तुमचा ट्रेडमार्क हो. तुम्ही नाही नाही मी काही आता खाजगी काही विचारणार नाही बरं का. मला फक्त एवढं विचारायचं आहे की तुमची ही हाफ पॅन्ट तुम्ही शिवता कुठे? फाटल तिथे शिवतो. तिथे शिवता. फाटल तिथे शिवतो. ठीक आहे ठीक आहे. हे बघ आमची ना एलर्जी आहे ना. हे आम्ही आलो की जेव्हा मायला हे निघून जातात. असं कसं जेव्हा मायला बघू बघू असं काहीतरी वाजत मायला खुर्ची कशाला येते? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आम्हाला खुर्ची हवी. आम्हाला खुर्ची अजिबात नाही. खुर्चीचं राजकारण तुम्हाला कधीच जमलं नाही. त्याच्यावर येणारच आहे मी. पण दादा मला सांगा की ही तुमची हाफ पॅन्ट या हाफ पॅन्ट मध्ये तुमचे सगळे सिनेमे त्याच्या आधी काहीतरी नाही 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 तो बरोबर आहे. दादा मला सांगा की तुमची ही जी पॅन्ट आहे ना आमच्याकडे कसं इथे पुढे खिसे दोन पाठीमागे दोन खिसे तसं तुमच्या खिसे पाठीमागे पॅन्टला खिसा का नाही? आमची मारली बरोबर. हो नाही झालं नाही. आमच्या पाठी खिशातली 100ची नोट मारली. त्या दिवसापासून आम्ही पाठी खिसायचं बंद. जो तो येतो आमची तो येतो तुंपा नाही पुढच्या प्रश्नाकडे येतो दादा. अर्थात की तुमची ही जी पॅन्ट आहे हाफ पॅन्ट आहे सगळे तुमचे सिनेमे त्या हाफ पॅन्ट वरती आहेत. तर या हाफ पॅन्ट मध्ये आहे तरी काय सामान? सामान हे बघा सामान आहे आमच्या खिशात. दादा तुम्हाला काय प्रश्न विचारावा हाच मला प्रश्न पडतो. हाफ पॅन्ट बरोबर सगळे चित्रपट सुपर. एक मिनिट उभे राहा. उभं राहा. हा जरा विश्राम विश्राम सावधान सावधान विश्राम विश्राम हवाली.
नाही आली. कशी येणार का? कशी येणार आमच्याकडे समान हा. फुल एसी हा. पॉवरफुल हा. हा? आलं आलं लक्षात आलं माझ्या. वा वा वा. तर हे गणित आहे आणि हे 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 अहो हे दोन लोंबकळणाऱ्या नाड्यांचं काय ते काय रहस्य असं विचारतो तुम्ही. आम्हाला म्हटलं आमची नाही नाही तुला सांगतो हा नाडी म्हणजे आमचा एंटीना आहे एंटीना. हा बात आहे. एंटीना अरे एंटीना आलं का काय दिसतं काय नाही. पण खरं सांगू हे बघा ही नाडी तुमची आणि ही नाडी आमची ही जमली म्हणजे तुमचं आमचं जमलं क्या बात. आणि म्हणून आमचे सगळे चित्रपट सुपर डुपर हिट झाले. क्या बात आहे. क्या बात. त्यापेक्षा वेगळं सांगतो त्यापेक्षा वेगळं सांगतो बाळ जन्माला येतं ते आई सोबत नाळ जोडून. बाळ जन्माला येतं ते आई सोबत नाळ जोडून. समोर बसलेली आमची आई आहे आणि तिने जन्माला घातलेलं हे कलाकार बाळ आहे. क्या बात. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न राहील. हा. मगाशी खुर्ची तिथं सरकवली ना हा. तेव्हाच मला कळलं होतं पण प्रश्न नंतर विचारूया म्हटलं. अच्छा सिनेमा हॉल था वहीं उन्हीं की फिल्म लगती थी वाह दादा कोडके की. और शिवसेना जब से आपका वहाँ का रिश्ता एग्जैक्टली और जब पहला सीन हुआ था ना जब ठाकरे फिल्म में जब हमने दादा कोडके की एंट्री होती थी और जिन्होंने किया था ना बिल्कुल एज इट इज दादा कोडके दिख रहे थे दादा कौन के थे वो? और आई वाज जस्ट ओ माय गॉड ये तो मैं तो इनका फैन रहा हूँ दादा कोडके तो फैन हूँ और उसने जीवंत कर दिया था उस कैरेक्टर को. फिल्म में है ठाकरे में वो एक बहुत बढ़िया सीक्वेंस है पूरा उनका. आखिरी का जो स्पीच है हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला मंत्रिपद देऊ केलं होतं तो किस्सा काय आहे तो आम्हाला जर कळला असता तर. अरे हे बघ म्हणजे नाजूक प्रश्न विचारलास. सध्या कोणाची म्हणजे हे नाही रे बाबा कोण बरोबर. कुठे जाते कोण कुठे जाते आपल्याला राजकारण नको. नकोच. अरे हे बघ सांगतो तुला पण हे सांगतो एक किस्सा घे प्रश्न मस्त विचारला हिशोबत म्हणजे बाळासाहेब म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा असं मंत्री वाटप करत होते आणि आम्ही असे बसलो होतो बायाशी. दादा तुला कोणतं मंत्रीपद देऊ. तुम्हाला कोणतं मंत्रिपद देऊ डायरेक्ट. दत्तारामजी आहे शपथ आम्हाला काय सुचना हो. आहे शपथ सांगतो काय कळत ना आम्ही जरा डिरिंग केली हा. आणि साहेबांना हा. विचारलं साहेब तुम्ही कोणतं पद घेणार आहात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही असा प्रश्न विचारलात की तुम्ही कोणतं पद घेणार. हा, आहे. क्या मग बात काय आहे. आहे शपथ मग काय म्हणाले काय म्हणाले. आम्ही सेना प्रमुखच राहणार. या बा. मग आम्ही पण डेअरिंग केली हा. आणि म्हणाल आम्ही पण सैनिकच राहणार. या बा. मग सांगतो, सैनिकाचा मान एकदा की केला की परत मिळायचा नाही. खरंय 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 दादा इतकं सुंदर तुमच्याकडनं गोष्टी कळत आहेत म्हणजे आज आम्हाला वेगळेच दादा कळायला लागले तसं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या शब्दफेकीमधलं द्वयार्थी म्हटलं म्हणा किंवा त्यांच्या शब्दातलं मर्म काय ते आज आम्हाला कळलेलं आहे. एक वार जोरदार टाळ्या अनिल सुतार यांच्यासाठी तर झाल्याच पाहिजे. पण पुन्हा एकदा तुम्हाला जे नाव लिजेंडरी नेम दिलेलं आहे अर्थातच प्रति दादाची उपपदवी तुम्हाला म्हणजे जी पदवी दिलेली आहे. ठाकरे चित्रपटात सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा की दादा तुमचे एवढे सिनेमे झाले त्या सिनेमांची नावं जर इथल्या लोकांना तुमच्याकडनं कळली असती तर. पहिलं त्याला विचारा त्याला कुठे कुठे चित्रपट माहिती आहे त्याला विचारा. कुठला सिनेमा माहिती आहे दादा कोंडकेचा कोणाला माहिती आहे. एक तर इथेच आहे हा सोंगड आहे हे तो पहिला सिनेमा. क्या पांडू हवालदार आणि बोला हा बोट लावेन तिथे गुदगुल्या. क्या बात आहे. झाल्या मुक्का वा नाही आवाज आता मीच सांगतो तुम्हाला. Yes, sir. दादा तुम्हाला जसं वाजवायचं तसं वाजवा हा पण असं टुम ताम असंच पाहिजे आई सोबत. हा आणि जिथे सिरियस नोट असेल ना तिथे सिरियस आम्ही सिरियस नसतो हा पण तो सिरियस हा तो हा आई सोबत. हा तुम्हाला सांगतो समोर आई दिसली की आठवतं बालपण. समोर सुंदर तरुण दिसली की जाणवतं तरुणपण. मायला न मिळता म्हातारपण. मंडळी पैसा खूप कमवला पण ज्यांना आपलं म्हटलं तरीच आमची वाजवली. आई शपथ बघा मी किती केला वाजवली. मायला वाजवली पण तुमचं आमचं जमलं आणि तुम्ही आम्हाला नाव दिलं महाराष्ट्राचा लाडका सोंगाड्या. मग काय हातात घेतला आणि हलवत दंडू का हो
नाही हातात घेतलं दंडुका झालो पांडू हवालदार अहो सगळे करायला लागले राम राम. तुला सांगतो ह्या रामराम लय पोरी वाढल्या म्हणाले होत नवरा पाहिजे पण एका रात्रीचा आपल्याला वाईट सवय नाही रात गई बात गई. आता समोर उभा होता एक आंधळा. आता आंधळा मागतोय डोळा आमचा आंधळा मारतो डोळा अरे म्हणतो कसा मला घेऊन चला. आता ह्याचा काय नेम हा करील कुणाचा तरी गेम. तुला नाना रुपये घेऊन बहुरूपी झालो पळवा पळवी केली आणि पळवा पळवी करताना ते काय साबण संपला पाहायला सगळं आणि धुतलं. सासरचं धोतर फाटलं पाच त्याच्या चिंध्या झाल्या. समोर विरोधी बाई बाईला म्हटलं बाई येऊ का घरात. हा काय म्हटलं बाई येऊ का घरात. येऊ का घरात. हा बाई म्हणाली काय मुका घ्या मुका. म्हटलं बाई धामा नाश्ता फुलस्टॉप तरी का बाई ऐक ना. बाई आली अंगावर. बाईनं म्हटलं बाई हे बघा हे बॉट लिहते ते गुदगुले अरे, क्या तरी काय ऐके ना. आम्ही म्हटलं आधी मिठू मिठू नंतर मिठू तरी काय ऐके ना. मग काय आम्ही काय कमी काय मारली मैदानात उडी कप्पाल लावली तांबडी मारली. आलं आलं तुझ्या मनात अरे गणे मी कावानं कुठं पण चावा. तुला सांगतो लाड नदीच्या पावट्याने चालायला लागलो आणि पाठवून बघितलं. त्या दिवशी आमच्या पाठी कोणीच नव्हतं. ही सरून गेली रात्र उरात काटा सलतो. ही सरून गेली रात्र उरात काटा सलतो. ही नाती म्हणजे काय हाच मनाला प्रश्न पडतो. माझ म्हणीत होतो मलाच त्याने सोडलं. जन्मोजन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडलं नात जोडलं. बाय 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 बाय. खरंच सांगतो आम्ही चावट नाही बोललो. आम्ही फक्त आमचं व्याकरण क्रियापदांवर जोर दिला. आता मला सांगा इथे बसलेल्या चावट बोलायला आवडत नाही चावट ऐकायला आवडत नाही चावट बघायला आवडत नाही असा एकतरी माणूस आहे. पण आमच्याकडे आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो अनिल सुतार म्हणून. आज अनिल सुतार म्हणून एक प्रश्न विचारतो. दादा कोंडके ज्यांचे 9 चित्रपट सुपरडुपर हिट झाले ज्यांचं ग्रीनिश बुकात नाव आहे पण त्यांना पुरस्कारापासून वंचित ठेवलं. म्हणून तर पद्मश्री का दिली नाही ही खंत मला अनेक लोकांना खरंच खटकते. असो जेव्हा सरकारला जाग येईल कोणाला जाग येईल तर नक्की त्यांना देतील. धन्यवाद धन्यवाद. खूप जोरदार टाळ्या झाला अनिल सुतार प्रतीक दादा कोंडके. येस सिरियस केलंय आता एक अंतरा. येस दादा. अरे हे शिल्पी आलो आर काठीनं घोंगड आर बाबा हे आर काठीनं घोंगड आर काठीनं घोंगड आर काठीनं घोंगड घेऊया काठीनं घोगड घेऊया गिर मला विसरलेला येऊया गिरा. काठीनं घोगड घेऊया गिर मला विसरलेला येऊया. साला या माथ्यावर दिसाला या माथ्यावर पार झाली पार झाली कोटमाळा पूर्वी सोडून नागर कोटमाळावर पूर्वी सोडून नागर. आर बाबा हे आस अन काठीनं घुंगड अन काठीनं घुंगड घेऊ द्या
नवीन घोगड घेऊया गिर मला विलक्षण येऊया गिर नवीन घोगड घेऊया गिर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरात. एकटा जीव सदाशिव या सिनेमातलं गाणं लबाड लांडग करण्याचा मला योग आला, तर थँक्यू मयुरीजी, थँक्यू व्हेरी मच. हा बायको, तुझ्याच आवाजाची वाट बघत होतो. आपलं नाव कौतुक कोण कौतुक करत असतात, त्याचप्रमाणे या बात वा वा या बात अनिल सुतारांना थोडस मानधन देऊया आपण. या अनिल सुतारांनी आज आपली संध्याकाळ दिव्याने उजळवली, म्हणून त्यांना मी चांदीचा दिवा देते आणि त्यांना एक छोटासा मयूर पंखामध्ये काढून त्यांना एक हे ट्रॉफी देत आहे. एवढंच देतात. त्यांनी आम्हाला भरपूर दिलं, पण मी त्यांना एवढंच दिलं. थँक्यू. आणि तुम्हाला कार्यक्रम आवडला? ओके, थँक्यू. आता नेक्स्ट ऑगस्टला आहे कार्यक्रम दादांची. बोला. 8 ऑगस्टला म्हणजे दादांचा जन्मदिवस आहे, त्या निमित्ताने करायचं आहे. पण जर जागा मिळाली म्हणजे थिएटर उपलब्ध झाला तर शिवाजी मंदिर असं आमच्या डोक्यात आहे आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात तो करण्यात येईल असं मी जाहीर करतो. हां, त्याचं कारण सांगतो की आत्ताच्या पिढीला दादा कोणते माहीत नाहीये आणि दादा चावट बोलतात वगैरे नाही. दादा कधीच चावट बोलले नाही. त्यांचं व्याकरण चांगलं होतं आणि ते क्रियापदावर जोर द्यायचे. पण तुम्ही दादांचे सगळेच चित्रपट पाहिले असतील तर तुम्ही त्यातलं बघितलं का? एक गोष्ट महत्त्वाची आहे की दादांच्या ज्या चित्रपटामध्ये विषय जे होते ते फार वेगवेगळे होते आणि प्रबोधन करणारे होते. इवन चायनाचं युद्ध झालं, जेव्हा चायनाचं युद्ध झालं त्यावेळेला सुद्धा दादा बॉर्डरवर शाहिरी कार्यक्रम करत होते आणि ते पोवाडा गात होते. त्यामुळे दादा करावंसं वाटलं. मला असं वाटतं की दादाने मला माध्यम बनवलंय की अनिल तू माझ्या म्हणजे तुझ्या माध्यमातून तू दादा सगळीकडे पोचव की दादा कसे होते, की दादांचा म्हणजे तुम्ही दादाने पैसा खूप कमवला पण उपभोगता आला नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दादांबद्दल. आज कार्यक्रमात वेळ कमी पडला, अजून एक एंट्री होती माझी पण ती नाही करू शकलो. पुढच्या वेळेला नक्की ती करेन. धन्यवाद. तुझं नमाज जोड